Hi friends, before going to start today's session, we invited a guest to guide you. Welcome Pradeep. He's Hi my friends. brother. Hi Sandeep. Pradeep will answer about when will our schools will start. कारण त्याचं वाचन खूप आहे. खूप न्यूज पाहतो, खूप न्यूजपेपर्स वाचतो. त्याचं वाचन चांगलं आहे. न्यूज डेली ऐकतो तो चांगल्या प्रकारे. तर त्याच्याकडनं आपण माहिती घेऊयात की शाळा नेमक्या सुरू कधी होणार आहेत. सांग प्रदीप, फ्रेंड्स, कधीपासून स्कूल संदीप आपलं तुम्हाला स्टार्ट होत खूप चांगला शिकवतोय. त्यानं मला असं विचारलं की सध्या शाळा सुरू कधी होणार आहेत. त्याचा आन्सर आहे डोंट नो. राज्य सरकारचा प्रयत्न होता की 15 जूनपासून शाळा सुरू कराव्यात, पण कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव त्यामुळं 1 जुलैपासून शाळा सुरू कराव्या असं राज्य सरकारच्या विचाराधीन आहे. बट आज केंद्रीय राज्यमंत्री यांनी असं जाहीर केलं की दिल्लीच्या ज्या स्कूल्स आहेत त्या 15 ऑगस्ट नंतर कदाचित सुरू होतील. त्यामुळं शाळा कधी सुरू होतील हे निश्चित सांगता येत नाही. पण तुमचं शिक्षण मात्र तुम्ही थांबू देऊ नका. उलट तुम्हाला जास्त वेळ मिळाला आहे की तुम्ही घरी आहात आणि प्रॉपर रीडिंग करू शकता आणि गायडन्स करायला तुम्हाला संदीप आहेच. ठीक आहे. बाय. मित्रांनो, तुम्हाला हा प्रश्न पडला असेल की हा नेमका प्रदीप कोण. हा दिसायला तुमच्यासारखाच आहे. नाक, कान, डोळे, बरोबर है ना. पण तुम्ही जो विचार करताय तो पूर्णतः चुकीचा आहे. आय एम ओनली अ सन इन माय फॅमिली. मी एकुलता एक मुलगा आहे माझ्या कुटुंबामध्ये. मला 4 बहिणी आहेत. ही इज नॉट माय रिअल ब्रदर. इट इज द टोटल व्हिडिओ इफेक्ट्स बाय अवर व्हिडिओ एडिटर. ओके. तो माझा जुळा भाऊ नव्हता. आजच्या आपल्या कवितेचं ॲक्च्युअलमध्ये थीम असते आहे द ट्विन्स, जुळे. म्हणजे हुबेहूब एकमेकांसारखे दिसणारे त्याला आपण जुळे म्हणतो. ओके. तर लक्षात घ्या मित्रांनो, ट्विन्स म्हटलं की प्रश्न पडतो आपल्यासमोर चेहऱ्याने, अंगकाठींनी सारखे दिसणारे व्यक्तिमत्व. आज मला शेक्सपियरच्या द टेम्पेस्ट नावाचे एक ड्रामा आठवला, ज्याला कॉमेडी ऑफ एरर्स म्हणलं जातं. चुकामधनं खूप साऱ्या विनोदाच्या गोष्टी त्यातनं होतात. त्याच्यावर एक चित्रपटसुद्धा आहे अंगूर नावाचा, संजीव कुमार यांचा. संजीव कुमार म्हटलं की तुम्हाला शोले, ये हात मुझे दे दे ठाकूर आठवला असं. त्यातला जो ठाकूर आहे तो संजीव कुमार. त्यांच्यावर आधारित चित्रपट होता. जुन्या धाटलीच्या लोकांना माहिती आहे. नवीन काळांसाठी अद्यावत आलेला एक चित्रपट आहे वरुण धवन यांचा जुडवा. रिमेक आहे तो. ॲक्च्युअलमध्ये सलमान खान यांचा जो जुडवा आहे त्याचा रिमेक वरुण धवन यांचा जुडवा आहे. तर दोन्ही चित्रपटामध्ये तुम्हाला जुळे किंवा ट्विन्स पाहायला मिळतील. आणि आजची कविता तीच आहे. हेनरी ली हे खूप महान कवी आहे. हेनरी सॅमब्रुक ली त्यांचं पूर्ण नाव आहे. आणि यांनी ह्या कवितेमध्ये खूप सुंदर प्रकारे जे जुळे असतात, ट्विन्स असतात, त्या ट्विन्स लोकांची जी शोकांतिका आहे की जुळ्या लोकांना कुठल्या कुठल्या गोष्टींचा सामना करावा लागतो. वेणोदातनं त्यांनी उत्तमरित्या आपल्यासमोर तो मांडण्याचा प्रयत्न केला आहे. ओके. बघूयात कविता, पोयम. In forms and feature, face and limb,
आय ग्रीव सो लाईक माय ब्रदर. बघा, इन फॉर्म अँड फीचर. फॉर्म अँड फीचरचं ग्लोसरीमध्ये मिनिंग दिलं आहे स्ट्रक्चर अँड अपियरन्स. स्ट्रक्चरचा अर्थ होतो स्वरूप आणि अपियरन्स म्हणजे वैशिष्ट्य. स्वरूप आणि वैशिष्ट्यावरून फेस म्हणजे चेहरा. अँड लिंब. आता लिंबमध्ये ॲक्च्युअलमध्ये याचं मिनिंग शब्दशः जर पाहायला गेलं तर अंग, अवयव, हातपाय असं होतं. तर अवयवांनी, चेहऱ्यानी आणि स्वरूप वैशिष्ट्यानी आय ग्रीव सो लाईक माय ब्रदर. मी माझ्या भावासारखाच वाढलो. दॅट फोक्स गॉट टेकिंग मी फॉर हिम अँड ईच फॉर वन अनदर. आमच्यामध्ये एवढं साम्य होतं की जे फोक्स आहेत, फोक्स म्हणजे लोक, गॉड टेकिंग मी. या ठिकाणी टेकिंगचा अर्थ घेणे असा होत नाही मित्रांनो. या ठिकाणी टेकिंगचा अर्थ होतो मिसटेकिंग म्हणजे चुकून. मी फॉर हिम म्हणजे लोक चुकून घ्यायचे मला, फॉर हिम त्याच्याऐवजी. अँड ईच फॉर वन अनदर म्हणजे एकमेकांसाठी हे लोक करायचे. म्हणजे बालपणापासून दोघं दिसायला सारखे होते तर लोक याला समजून कधी त्याला उचलायचे, त्याला समजून कधी याला उचलायचे, म्हणजे गोंधळ त्यांचा व्हायचा. बघा मित्रांनो, इट पझल्ड ऑल आवर किथ अँड किन. इट पझल्ड म्हणजे त्यामुळं गोंधळात पडले. ऑल आवर किथ अँड किन. किथ अँड किनचं मिनिंग आहे मित्रांनो रिलेटिव्ज म्हणजे जे नातेवाईक आहे. त्यामुळे ते गोंधळात पडले कारण दिसण्यामध्ये साम्य होतं, दोघं सारखे दिसायचे. इट रीच्ड अ फिअरफुल पीच. आणि मग या सगळ्या गोष्टी पोहोचल्या एका भयानक अशा पिचपर्यंत. पिचचा अर्थ होतो मित्रांनो लिमिट, हाईट म्हणजेच मर्यादा. या एका भयानक अशा मर्यादेपर्यंत गोष्टी जाऊन पोहोचल्या. फॉर वन ऑफ अस वॉज बॉर्न अ ट्विन. आमच्यापैकी कोणीतरी एक जण ट्विन म्हणून म्हणजे जुळा म्हणून जन्माला आला होता. जुळा म्हटलं की आईच्या गर्भातनं आधी एक, नंतर दुसरं अपत्य जन्माला येतं. जे नंतर येणारं अपत्य असतं त्याला जुळा असं आपण म्हणत असतो. तर आमच्यापैकी नेमकं जुळं कोण होतं? बरोबर, यट म्हणजे अद्यापही, अजूनही. नॉट अ सोल न्यू विच. आमच्या आत्म्यालाही अजून माहीत नाही आहे की आमच्यापैकी नेमकं कोण जुळं आहे. बरोबर आहे मित्रांनो. हा होता पहिला स्टांजा. या कवितेमध्ये एकूण 4 स्टांजे आहेत. प्रत्येक स्टांजा हा 8 लाईन्सचा, 8 ओळींचा आहे. बघूयात या 8 ओळींमध्ये काय सांगितलं आहे थोडक्यामध्ये. की स्वरूप, चेहरा आणि अवयवांनी दिसायला सारखे असलेले. बरोबर माझ्या भावासोबत मी वाढलो. लोक जे आहेत त्याला समजून मला ग्राह्य धरायचे, मला समजून त्याला ग्राह्य धरायचे आणि त्यामुळं आमचे नातेवाईकसुद्धा गोंधळात पडले आणि एका भयानक मर्यादेपर्यंत जाऊन ही गोष्ट पोहोचली. आमच्यापैकी कुणीतरी एक जण जुळा म्हणून जन्माला आलं होतं हे आमच्या आत्म्यालाही आता अद्यापही समजलेलं नाही आहे. हा पहिला स्टांजाचा मतितार्थ होता. बघूयात सेकंड स्टांजा. वन डे, एके दिवशी, टू मेक द मॅटर वर्स, जी गोष्ट आहे ती विकोपाला गेली. म्हणजे च्यापेक्षाही वाईट घटना घडली. वर्स हे बॅड, वर्स वर्स्ट, याची कंपॅरेटिव्ह डिग्री आहे बॅडची. वर्स म्हणजे च्यापेक्षा वाईट. तर एके दिवशी अजून गोष्ट सुरुवातीपेक्षाही वाईट घडली. बिफोर आवर नेम्स वेअर फिक्स्ड. ही जी गोष्ट आहे ती त्या आधीची आहे जेव्हा आमचे नावं फिक्स्ड करण्यात आले होते, निश्चित करण्यात आले होते.
त्या आधीची ही गोष्ट आहे. ॲज वी वेअर बिंग वॉशड बाय नर्स, त्यावेळी जी नर्स आहे ती नर्स आम्हाला अंघोळ घालत होती. वी गॉट कम्प्लिटली मिक्स्ड, आणि अंघोळ घालत असताना आम्ही पूर्णपणे मिसळलो. कोण कोण आहे ते लक्षात यायला तयार नाही. ती नर्सही गोंधळली, ती केअरटेकरही गोंधळली. अँड दज, आणि अशा प्रकारे, दजचा अर्थ होतो अशा प्रकारे, यू सी, तुम्ही बघू शकता, बाय फेट्स डिक्री, फेट म्हणजे नशीब, नियती, प्रारब्ध, त्या नशिबाच्या डिक्रीनं, डिक्रीचं मिनिंग आहे मित्रांनो ऑर्डर. ऑर्डर म्हणजे आज्ञा, फरमान. त्या नशिबाच्या, त्या नियतीच्या, त्या प्रारब्धाच्या फरमानं, आज्ञेनं, ऑर रादर नर्स विम, किंवा त्या नर्सला आलेल्या विममुळं. विमचा अर्थ होतो मित्रांनो या ठिकाणी अ सडन चेंज ऑफ माइंड, म्हणजे मनाची एक अवस्था, लहर किंवा होक्की. बऱ्याच आपण म्हणतो ना, होक्की आली, लहरीनुसार तू वागला, तुझ्या मनाच्या परिस्थितीनुसार तू वागला. तर त्या नर्सच्या, त्या सिस्टरच्या, त्या केअरटेकरच्या विममुळं, त्या लहरीमुळं हे घडलं. माय ब्रदर जॉन गॉट ख्रिश्चनड, माझा भाऊ जो जॉन आहे त्याचा नामकरण सोहळा झाला माझ्या ऐवजी. म्हणजे माझं नाव जॉन ठेवण्यात येणार होतं, पण त्याचा जॉन नावानं नामकरण सोहळा झाला. आणि हे सगळं कशामुळं झालं? कारण ते दिसायला जुळे होते. मग हा प्रारब्धाची आज्ञा म्हणावी का त्या नर्सला आलेली लहर माहीत नाही, पण माझं नाव जे जॉन ठेवण्यात येणार होतं ते माझ्या भावाला देण्यात आलं. अँड आय गॉट ख्रिश्चनड हिम, आणि मला त्याचं नाव मिळालं. या ठिकाणी कवीचं नाव हेनरी आहे. म्हणजे हेनरी ॲक्च्युअलमध्ये त्याच्या भावाचं नाव ठेवायचं होतं, पण ते दिसायला दोघं साम्य होते आणि नर्सनं दोघांना मिसळलं आणि त्या गोंधळामध्ये बरोबर कवीचं नाव जॉन ठेवण्याच्या ऐवजी हेनरी ठेवण्यात आलं. म्हणजे एकमेकाची नावं बदलले, चेंजड झाले, एक्सचेंजड झाले. बघा मित्रांनो, द फॅटल लाईकनेस इव्हन डॉग्ड. फॅटलचा अर्थ या ठिकाणी होतो मित्रांनो लीडिंग टू डिझास्टर ऑर डेथ, म्हणजे निर्णायक, हानिकारक बरोबर, किंवा प्राणघातक. हा जो प्राणघातक, हानिकारक असा लाईकनेस होता, रिझम्बलन्स होता, सारखेपणा होता. इवन डॉग्ड, तो डॉग्ड झाला. डॉग्डचा अर्थ होतो या ठिकाणी मित्रांनो कंटिन्यूड टू फॉलो, म्हणजे पिच्छा पुरवला, सतत पुढं चालू राहिला. तर हा जो प्राणघातक सारखेपणा होता हा पुढेही चालू राहिला. माय फुटस्टेप्स वेन ॲट स्कूल, जेव्हा शाळेमध्ये मी पाऊल टाकलं, जेव्हा शाळेमध्ये मी पाऊल टाकलं. अँड आय वॉज ऑलवेज गेटिंग फ्लॉग्ड, आणि मला शाळेमध्ये नेहमीच फ्लॉग्ड होऊ लागलं. फ्लॉग्डचा अर्थ होतो मित्रांनो बीटन अप, म्हणजे फटके बसणे, मार बसणे. तर मला चोप बसू लागला, फटके बसू लागले. का? बघा, फॉर जॉन टर्न्ड आउट अ फूल, कारण शाळेमध्ये जॉन काहीतरी मूर्खपणा करायचा, कुणाच्या मिस्चिफ करायचा, कुणाच्या खोड्या करायचा. आणि आपला जो लेखक आहे हेनरी, याला त्याबद्दल मार भेटायचा, फटके भेटायचा. ते भेटत होते. आय पुट धिस क्वेश्चन फ्रूटलेसली, म्हणून मी काय केलं, फ्रूटलेसली म्हणजे निष्फळपणे मी प्रश्न विचारला. हा जो प्रश्न आहे तो मी विचारला टू एव्हरीवन आय न्यू, जे जे मला न्यू होते, परिचित होते, त्या एव्हरीवनला, त्या प्रत्येक जणाला मी प्रश्न विचारला. व्हॉट वुड यू डू, तुम्ही काय केलं असतं, तुम्ही काय केलं असतं, इफ यू वेअर मी, जर तुम्ही मी असता, म्हणजे माझ्या जागेवर जर तुम्ही असता
तर तुम्ही काय केलं असतं? टू प्रूव्ह दॅट, हे सिद्ध करण्यासाठी यू वेअर यू, की तुम्हीच होते, तुम्हीच होते हे सिद्ध करण्यासाठी तुम्ही काय केलं असतं? हा निष्फळपणे प्रश्न मी माझ्या परिचितांना, जे लोक आहेत माझ्या ओळखीचे, त्यांना विचारला. बरोबर? हा होता बाळांनो थर्ड स्टांजा. बघा, या थर्ड स्टांजामध्ये काय सांगितलंय की हा प्राणघातक सारखेपणा पुढेही चालू राहिला आणि माझे जेव्हा शाळेमध्ये पाऊल पडले तेव्हा मला फटके मिळायचे, कारण मूर्खपणा माझा भाऊ जॉन करायचा, लोकांना असं वाटायचं मीच केलं, मीच प्रत्येक वेळी पकडला जायचो आणि मला फटके मिळायचे. आणि म्हणून मी हा प्रश्न निष्फळपणे माझे जे परिचित आहेत त्यांना विचारला. माझ्याऐवजी जर तुम्ही असते तर तुम्ही काय केलं असतं? बरोबर? तुम्हाला जर हे सिद्ध करायचं की तुम्हीच आहात, बरोबर, तर तुम्ही काय केलं असतं? बरोबर? बघा, फोर्थ स्टँडच्या फर्स्ट लाईन, आवर क्लोज रिझम्बलन्स टर्न्ड द टाईड. क्लोजचा अर्थ या ठिकाणी तंतोतंत होतो. तर आमचा जो क्लोज रिझम्बलन्स होता, रिझम्बलन्स म्हणजे लाईकनेस, सारखेपणा, तर आमचा जो तंतोतंत आमच्यामध्ये जो सारखेपणा होता, टर्न द टाईड, आता परिस्थिती पुन्हा बदलली. टर्न द टाईडचा अर्थ होतो चेंज द सिच्युएशन, म्हणजे परिस्थिती बदलली. ऑफ माय डोमेस्टिक लाईफ, म्हणजे माझ्या कौटुंबिक जीवनाची परिस्थिती आमच्या तंतोतंत सारखेपणामुळं बदलली. फॉर सम हाऊ, कशी बशी, माय इंटेंडेड ब्राईड. इंटेंडेडचा अर्थ होतो मनाशी ठरवलेली, संकल्पित, पूर्वनियोजित अशी जी ब्राईड आहे, वधू आहे. बिकेम माय ब्रदर्स वाईफ, ती माझ्या भावाची बायको बनली. त्याच्यामुळे आमच्या तंतोतंत सारखेपणामुळे. इन फॅक्ट इयर आफ्टर इयर द सेम, वर्षानुवर्ष असंच सारखं घडत राहिलं. अब्झर्ड मिस्टेक्स, अब्झर्डचा अर्थ होतो बाळांनो फलिश, म्हणजे मूर्खपणाच्या किंवा हास्यास्पद अशा मिस्टेक्स होत राहिल्या, चुका वर्षानुवर्ष होत राहिल्या. अँड वेन आय डाईड, आणि जेव्हा मी वारलो, मेलो, द नेबर्स केम, माझे शेजारी पाजारी आले. अँड बरीड ब्रदर जॉन, आणि त्यांनी माझ्या भावाचा म्हणजे जॉनचा अंत्यविधी केला. त्याला पुरलं. कोण समजून? हेनरी समजून, कवी समजून त्याला पुरलं. म्हणजे या कवितेमध्ये सुरुवातीपासून शेवटपर्यंत कवीनं अत्यंत हास्यास्पदरित्या जुळे असण्याचे काय अडचणी, समस्या आहेत त्या आपल्यासमोर मांडल्यात. या कवितेची राईम स्कीम आहे मित्रांनो ABABCDCD. आणि या कवितेमध्ये आपल्याला एक 4 अलंकार दिसून येतात. फर्स्ट स्टांजामध्ये फर्स्ट लाईन आहे बघा, इन फॉर्म अँड फीचर, फेस अँड लिम. या कवितेच्या ओळीमध्ये फॉर्मचं F, फीचरचं F आणि फेसचं F, बरोबर. म्हणजे कन्सनंट साऊंड आर प्लेझिंगली रिपीटेड, दॅट्स वाय हिअर द फिगर्स ऑफ स्पीच अलिट्रेशन, म्हणजे अनुप्रास अलंकार आपल्याला या ठिकाणी दिसून येतो. याच कवितेमध्ये 6वी ओळ आहे, इट रीचड अ फिअरफुल पीच. या ठिकाणी आपल्याला पण हा अलंकार दिसून येतो. त्याच पद्धतीनं लास्ट लाईन आहे स्टांजाची, फॉर वन ऑफ अस वॉज बॉर्न अ ट्विन येट नॉट अ सोल न्यू विच. या ठिकाणी आपल्याला हायपरबोले म्हणजे अतिशयोक्ती अलंकार दिसून येतो. त्याच पद्धतीनं सेकंड स्टांजामध्ये जी थर्ड लाईन आहे, ॲज वी वेअर बिंग वॉश्ड बाय नर्स, या ठिकाणी वीचं W, वेअरचं W हे कन्सनंट साऊंड रिपीट झालेत, त्यामुळे या ठिकाणी अलिट्रेशन अलंकार आहे. आणि सेम लाईनमध्ये परत पण अलंकारसुद्धा आपल्याला दिसून येतो. त्याच पद्धतीनं या स्टांजाच्या शेवटच्या ज्या 2 ओळी आहेत, माय ब्रदर जॉन गॉट ख्रिश्चन्ड मी अँड आय गॉट ख्रिश्चन्ड हिम. या ठिकाणी आपल्याला हायपरबोले म्हणजे अतिशयोक्ती अलंकार दिसून येतो.
नेक्स्ट स्टांजामध्ये थर्ड आणि फोर्थ लाईन म्हणजे तिसऱ्या स्टांजामध्ये तिसरी आणि चौथी ओळ. अँड आय वॉज ऑलवेज गेटिंग फ्लॉग्ड फॉर जॉन टर्न्ड आउट अ फूल. या ठिकाणी सुद्धा आपल्याला हायपरबोले हा फिगर्स ऑफ स्पीच दिसून येतो, अतिशयोक्ती अलंकार स्पीच दिसून येतो. त्याच पद्धतीनं शेवटच्या स्टांजामध्ये शेवटच्या ज्या 2 लाईन्स आहेत, देन आय डाईड द नेबर्स केम अँड बरीड ब्रदर जॉन. या ठिकाणी आपल्याला हायपरबोले हा फिगर्स ऑफ स्पीच दिसून येतो. अशा प्रकारे ही हेनरी सॅमब्रुक ली यांची कविता होती. मित्रांनो, ही कविता जर तुम्हाला आवडली असेल तर खाली सबस्क्राईब नावाचं बटन आहे ते दाबा. त्यासाठी कोणतेही चार्जेस लागत नाही, पण यानंतर कुठलाही व्हिडिओ जर आला तर त्याचं नोटिफिकेशन म्हणजे यूट्यूब सुरू केल्या केल्या तुम्हाला तो व्हिडिओ दिसेल आणि त्याच्या बाजूला बेल आयकॉन प्रेस करा. बेल आयकॉनच्या वर ऑल जर तुम्ही प्रेस केलं तर माझा भविष्यामध्ये आलेला प्रत्येक व्हिडिओ तुमचं यूट्यूब ऑन केल्या गेल्या तुम्हाला प्रथम क्रमांकावर दिसेल. ओके, तर भेटूयात पुढच्या व्हिडिओसह. तोपर्यंत नमस्कार.